पान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव शब्द देऊनही आळस केला कार्यात आणि दुःख आले दंश मारून विंचूच्या रूपात। भगवंताला क्षमा मागताच विंचूचे विष उतरले फक्त 3 फुकांच्या तीर्थात। माझे नाव शुभम बबनरावजी लोणकर आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा दुसरा अनुभव सादर करीत आहे। मी माझ्या प्रथम अनुभवामध्ये आमच्या कुटुंबाचे मार्गात येण्याचे कारण सांगितले आहे। मार्गात येण्याचे मुख्य कारण म्हणजे माझ्या वडिलांच्या पोटात अल्सर होता। तसेच घरची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या नाजूक होती व 5 जणांचा कुटुंब होता। घरी शेती असून सुद्धा त्यामध्ये पीक पिकत नव्हते। वडील शिकलेले असून सुद्धा त्यांना चांगली नोकरी नव्हती। घरी पैसे राहत नव्हते। आम्ही अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कसेबसे दिवस काढले। एके दिवशी माझे वडील नोकरीवर गेले असताना एका सेवकांनी वडिलांना मार्गाविषयी माहिती दिली। त्या सेवकांनी मार्गाबद्दल खूप छान माहिती देऊन मार्गाची रूपरेषा सांगितली आणि माझ्या वडिलांनी मार्ग घेण्याचा निश्चय केला व ते मार्गदर्शकांकडे गेले। आमचे मार्गदर्शक श्री विष्णूजी ठवकर काकाजी बिडगणेशपूर आहेत। त्यांनी मार्गाची रूपरेषा समजावून सांगितली आणि 3 दिवसांचे कार्य दिले। नंतर आम्ही 7, 11, 21 असे कार्य करत गेलो आणि आम्हाला पूर्णपणे सुख समाधानी मिळाली। आज मी माझा दुसरा अनुभव सादर करीत आहे। मी 3 वर्षापूर्वी माझा स्वतःचा व्यवसाय आमच्या शेतामध्ये सुरू केला। माझा व्यवसाय म्हणजे मी शेतामध्ये एक कुक्कुटपालन पोल्ट्री फार्म टाकले। त्या फार्मवर मी रात्रीला झोपायला जायचो। त्याच दिवसामध्ये माझ्या आई वडिलांनी विचार केला की आपण सगळे मिळून 3 दिवसांचे साधे कार्य करूया। माझ्या आई वडिलांनी कार्य घेण्यासाठी मला विचारले की तू पोल्ट्री फार्मवर झोपायला जातो, आपण कार्य घेत आहोत, तर तुला सकाळी विनंती करण्याकरिता यायला जमेल काय? यावर मी होकार दिला आणि सकाळी यायला जमेल म्हणून सांगितले। नंतर माझे वडील मार्गदर्शकांकडे जाऊन कार्य घेऊन आले आणि दुसऱ्या दिवशीपासून कार्याला सुरुवात झाली। रात्रीला मी पोल्ट्री फार्मवर झोपायला गेलो होतो। सकाळी मला घरी विनंती करण्याकरिता जायचे होते। माझ्या आई वडिलांनी मला पहाटेचे 4:30 वाजतापासून फोन केला की विनंती करण्याकरिता घरी ये। परंतु मी गाढ झोपेत असल्यामुळे झोपेतून उठू शकलो नाही। आई वडिलांनी पहाटेचे 4:30 वाजतापासून मला फोन करून सुद्धा मी फोन उचलला नाही। पण भगवंत कृपा जागृत आहे। भगवंताला माझी परीक्षा घ्यायची होती, त्यामुळे मला पहाटेचे 5:15 जाग आली। झोपेमधून उठल्यानंतरही मी घरी गेलो नाही। मला असे वाटले की घरी जाऊन कशाला त्रास घ्यायचा, म्हणून मी तिथूनच घरी फोन केला आणि आईला सांगितले की तुम्ही विनंती करून घ्या। नंतर माझ्या आई वडिलांनी विनंतीची वेळ झाली म्हणून ज्योत लावून विनंती केली। काही वेळाने पूर्णपणे दिवस उजाडला। मी घरी आलो आणि दिवसाच्या कामाला सुरुवात झाली। मी माझे काम 10 ते 11 वाजतापर्यंत आटोपले आणि माझे एक शेवटचे काम करायचे राहिले होते ते करण्याकरिता गेलो। मला पाण्याची मोटार चालू करायची होती। तिथे आता मोटारची बटन दाबणारच इतक्यात मला विंचूने चावा घेतला। त्यामुळे माझ्या हाताची अंगार होऊ लागली। ते दुःख मला असह्य होऊ लागले। त्यामुळे मी तिथेच बसून भगवंताला विनंती केली। विंचूने चावलेल्या जागी बाबा हनुमानजी म्हणत 3 फुका मारल्या आणि मोटारची बटन दाबून तिथून निघालो। आता मला घरी एकट्याला 5 किलोमीटर गाडी चालवत जायचे होते। ज्या हाताला विंचू चावला होता, तो हात काहीही काम करत नव्हता। पण परमेश्वरी कृपा बघा, त्या भगवंताचे लक्ष होते। मी कसातरी गाडी चालवत घरी आलो। घरी आल्यावर आईला सांगितले की मला विंचू चावला। तेव्हा आईने माझी चूक मला लक्षात आणून दिली।
त्याच वेळी कापूर लावून भगवंताला माफी मागायला लावली व 3 वेळा तीर्थ बनवायला सांगितले. मी तसेच केले आणि मला थोड्याच वेळात आराम पडू लागला. नंतर मी औषधोपचार केला. म्हणून सेवकांनो, या अनुभवातून मी हे सांगू इच्छितो की शब्द जपून द्यावा व शब्द देताना विचार करून द्यावा. या मानव धर्मात परमेश्वरी कृपा शब्दरूपी काम करीत असते. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव शुभम बबनरावजी लोणकर. पत्ता मु. पो. ता. सेलू जी. वर्धा. सेवक क्रमांक 14011. मार्गदर्शक श्री विष्णुजी ठवकर, गणेशपूर, बुटीबोरी. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.